नमस्कार, आपलं हे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं। आणि आज असा एक आगळा वेगळाच विषय घेऊन आले बघा, गमतीदार। आणि तो विषय असा आहे की तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीचा आहे। आणि त्या विषयावर असं बघायचं आहे की मी 5 गोष्टी सांगणार आहे आणि त्या 5 गोष्टी पूर्ण बघितल्या तो तुम्हाला तर काही समजणार नाही, पण त्या 5 गोष्टी पूर्ण बघायच्याच आता। आणि दुसरी गोष्ट, माझ्या डाकीताई या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइबर केल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही। मग हे चॅनल सबस्क्राइबर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायच्या आहेत, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये पण शेअर करायचं आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी आज घेऊन आलेली आहे विषय मोबाईल। पहिला विषय बरं का माझा, म्हणजे 1 नंबरचा मोबाईल। मोबाईल हा आपलं फोकस तोडू शकतो। तुम्ही म्हणाल हे काय आता वेगळंच नवीनच आणलं ताईनं। मोबाईल माझ्या जीवाचा जीवलग आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे। मोबाईल शिवाय मला पाणी सुद्धा पिता येत नाही, मोबाईल असला तरच मला जेवण जाते। हो, म्हणूनच मी पहिला विषय मोबाईलचा घेतलेला आहे, कारण आपल्या देहापर्यंत मोबाईल आपल्याला जाऊ देत नाही। आता हे कसं काय पडलाय ना प्रश्न, मोबाईल कसं काय? हो, आपण एकदा जर मोबाईल हातात घेतला तर आपण अर्धा तास बघतो, 1 तास बघतो का 2 तास बघतो हे तुम्हाला मला पण माहिती नाही। बघत जातो, मन रमत जाते, वेळ निघून जाते। टाइम कोणाला थांबायला आले का नाही, आणि टाइम निघत जाते आणि एक दिवस संपून जाते। आपल्याला मोबाईल बघायचा आहे कधी? कामापुरता। फोनवर बोलायचे कधी? कामापुरतं। उगा उठसूट कधीही कितीही मोबाईलचं बघला तर पोट भरणार आहे का हो? नाही, पण आपलं काम मात्र रुकणार आहे। आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू मात्र शकणार नाही। रात्री झोपेपर्यंत मोबाईल, सकाळी उठल्या उठल्या आपण काय शोधतो माहिती आहे? मोबाईल शोधतो। किती अवघड परिस्थिती झाली। ही परिस्थिती सोपी आहे का? झोपताना डोळे मिटेपर्यंत आपल्या हातात मोबाईल, अक्षरशः डुकली लागल, कधी कधी हातातला मोबाईल पडू शकते, झोप एवढी येते, पण आपण झोपायला तयार नाही। एवढं या मोबाईलनं वेड केलंय, वेड। आणि उठल्या उठल्या काय केलं पाहिजे? आपण अंतर्नात मोबाईल शोधतो पहिल्यांदा। किती वाईट परिस्थिती आली होई। ही परिस्थिती चांगली नाही, ही परिस्थिती धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा। आपण ह्या मोबाईलमुळं आपल्या ध्येयापासून, आपल्या फोकसपासून कुठंतरी दूर जात आहोत, पण ते तुम्हाला मला समजना झाले, कारण आपण तिकडे लक्ष द्यायला तयार नाही ना। हो का लक्ष द्यायला तयार? आपल्याला काय वाटायला माहित आहे? मस्त मोबाईलमध्ये व्हिडिओ बघायचे, फोटो बघायचे, व्हिडिओ कॉल करायचा, फोनवर बोलायचं, आपल्याला टाइमपास व्हायला, त्याच्यामध्ये मनाला कुठंतरी आनंद भेटायला। पण जीवनाचं काय? जीवनाचा कधी विचार केला का? जीवन कुठं चाललंय? काय करायला आपण काय केलं पाहिजे? आपल्याला काय करावं लागणार आहे आणि आपण करालो काय याचा कधी विचार केलात का तुम्ही? नाही, ते विचार करायला आपल्याकडे टाइमच नाही। आपण एवढे फोनमध्ये बिझी झालो आहोत। माझा दुसरा विषय असा आहे की स्वतःला कंट्रोल करा, स्वतःला कंट्रोल। आता कसं कंट्रोल करायचं सांगा बरं? करायला लागणार आहे स्वतःला कंट्रोल। ते काय कंट्रोल करायचं सांगते। स्वतःला कंट्रोल कसं करायचं आहे? जीवन जगताना समाजामध्ये सुंदर मुलगी, सुंदर मुलगा, सुंदर स्त्री, सुंदर पुरुष दिसतो, आवडते, पण काय करायचं माहित आहे? कंट्रोल। स्वतःला कंट्रोल करणं गरजेचं आहे। जर तुम्ही कंट्रोल स्वतःला केला नाही तर आयुष्य धुळीला मिटणार आहे, धुळीला। विचार जर न करून जगल्या नाही तर आयुष्य धुळीला मिटणार आहे। मान्य आहे, डोळे आहेत, डोळ्याला बंधन आहे का कोणाला बघायला? नाही,
त्या डोळ्याने एखाद्याला चॉईस केलं, त्याला बंधन आहे का हो बघा चॉईस करण्याला? नाही. कारण ते डोळे आहेत, त्या डोळ्याचं ते डोळे काम करत आहेत. ते डोळे बघायसाठीच दिलेले आहेत देवानं. बघा ना, बघून एखादी व्यक्ती सुंदर दिसली तर त्या परमेश्वराचे आभार माना ना. हे परमेश्वरा, किती ते मुलगा, किती तो पुरुष, किती ती स्त्री, किती ती मुलगी सुंदर बनवलीस रे देवा तू. खरंच आभार. खूप सुंदर आहे आणि ती खरंच मला आवडलेली आहे. त्या देवाचे आभार माना. पण गुंतून पडू नका. तुम्ही स्वतः सुंदर आहात. तुम्ही स्वतःला आरशात बघितलं का कधी? नाही. आपल्याला आरशात बघायला टाईमच कुठं आहे हो? आपल्याला टाईम नाही स्वतःला बघायसाठी. तुम्ही स्वतःला बघा आरशामध्ये आणि तुम्ही स्वतः खूप सुंदर आहात. कोणीच वाईट